When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे या क्षणी? तुम्ही आत्ता जिवंत आहात, नाही का? सद्गुरू, ते ठीक आहे सद्गुरू, पण माझ्याकडे या 1000 रुपयाचं नोटाचं बंडल आहे सद्गुरू, ते कुठं घेऊन जाऊ कळत नाही आहे. ते खरं आहे, सध्या तेही महत्त्वाचं आहे. पण तरी अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे या क्षणी? तुम्ही आत्ता जिवंत आहात, नाही का? तुम्ही जिवंत आहात म्हणून तुमच्या कुटुंबाला महत्त्व आलं आहे, तुमच्या पैशाला महत्त्व आलं आहे, तुमच्या देशाला महत्त्व आलं आहे, कितीतरी गोष्टींना महत्त्व आलं आहे, कारण तुम्ही या क्षणी जिवंत आहात. आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही या क्षणी जिवंत असणं हीच या क्षणी तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर समजा उद्या सकाळी तुम्ही उठलात. तुम्हाला माहिती आहे या पृथ्वीवर रोज साधारण 2.5 लाख लोक मरतात, नैसर्गिक मृत्यू. 2.5 लाख लोक मेले, पण तुम्ही अजूनही इथं आहात. उद्या सकाळी उठल्यावर चेक करा, अजून जिवंत आहे का? आणि जिवंत असलात तर स्वतःला एक मस्त स्माईल द्याल का? जिवंत असलात तर, नसलात तर राहू दे. स्वतःला एक मस्त स्माईल द्याल की नाही जिवंत असलात तर? आणि जर 2.5 लाख लोक मेली तर किमान 20 ते 30 लाख लोकांनी ज्यांच्या जीवाभावाचं कोणीतरी गमावलं आहे. तर चेक करा, तुमच्या आयुष्यातली अगदी महत्त्वाची ती 3-4 लोक सगळेच आज जिवंत आहेत. अजून एक मोठी स्माईल. मग घड्याळात वेळ बघा, 11:30. तुम्ही अजूनही जिवंत आहात. याला गंमत समजू नका. ही घड्याळाची टिकटिक नाही आहे, हे तुमचं जीवन आहे. ही घड्याळाची टिकटिक नाही आहे, ही तुमच्या जीवनाची टिकटिक आहे. आणि आत्ता 12 वाजलेत, तुम्ही अजूनही जिवंत आहात. तुम्ही मला एवढं वचन दिलं पाहिजे, दरवेळेस घड्याळात वेळ बघताना तुम्ही स्वतःला एक मस्त स्माईल द्याल. जिवंत असलात तर. मेलेले असाल तर आपण तुम्हाला सोडून देऊ. पण कितीतरी लोक रस्त्यानं असे काही चालतात की जणू चितेवर झोपल्यासारखा चेहरा करून. त्याचा सराव आत्ता करायची गरज नाही. मृत्यू अगदी ठरलेला आहे, त्याला सरावाची गरज नाही. जेव्हा तो येतो तेव्हा बोम 100%. कुणी कधीच अर्धवट मेलेलं नाही आहे. लोक अर्धवट जगतात, पण कोणी कधीच अर्धवट मरत नाही. तर तुम्ही मला एवढं वचन द्याल का, दरवेळेस घड्याळात वेळ बघताना तुम्ही स्वतःला एक मस्त स्माईल द्याल? वाह, अजूनही चालू आहे. तुम्हाला माहिती नाही हे कसं घडतंय. माहिती आहे का तुम्हाला? खरंच हे कसं घडतंय माहिती आहे का तुम्हाला? नाही. आणि कितीतरी लोक अगदी धडधाकट तुमच्या माझ्यासारखे पोप आणि गेले. कुठेच सापडणार नाहीत आता. मरतेपणाचा विचार एखाद वेळेस तुमच्या मनात आला तर तो तुम्हाला दुःखी करेल, तुम्हाला भीती वाटेल. पण त्याची आठवण ठेवून प्रत्येक क्षण जगलात तर तो तुम्हाला अगदी मस्त आणि जिवंत बनवेल. कारण एवढी एकच गोष्ट आहे की हे कायमसाठी राहणार नाही आहे. हे अगदी थोड्या काळासाठी इथे आहे. तुम्ही जितके जास्त आनंदी तितका हा काळ लहान वाटेल. जर अत्यानंदात असाल तर अगदी क्षणार्धात संपून जाईल. हो, तर तुम्हाला जर हे लांबवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला खरोखर दुःखी करावं लागेल, नाही तर हा काळ अगदी लगेच संपून जाईल. हे तुम्हाला एकदा स्वीकारता आलं, जर तुम्ही अशा प्रकारे जगलात की प्रत्येक क्षणी तुम्हाला या एकाच गोष्टीची आठवण आहे. कारण तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या क्षणी जिवंत आहात.
जिवंत असणं, पूर्णपणे जिवंत, 100% जिवंत असणं हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा कुठली तरी गोष्ट 100% जिवंत असते तेव्हाच त्यातून काहीतरी सुंदर बाहेर येतं. बघा, तुमच्याकडे एक छोटं रोप असेल किंवा समजा तुमच्या बागेत आंब्याचं झाड असेल, ते जर असं असेल तुमच्यासारखं, त्यातून काही गोडवा येणं शक्य आहे का? नाही. ते जिवंत आहे, प्रचंड जोमानं. आता तुम्ही त्यातून गोडवा अपेक्षित करू शकता. जिवंत असलेल्या आंब्याच्या झाडाला कोणी शिकवावं लागत नाही गोडवा कसा द्यायचा ते. आपोआप त्यातून तो बाहेर येतो, नाही का? दुःखी लोकांना शिकवावं लागतं. कृपया प्रेमानं वागा, चांगलं वागा, असं करा, तसं करा. या सगळ्या गोष्टींची गरज पडते कारण कुठल्या तरी प्रकारे तुम्ही स्वतःला फक्त अर्धवट जिवंत ठेवलंय. जर तुम्ही पूर्णपणे जिवंत असलात तर हे अगदी स्वाभाविक आहे. मानवी हृदयातून गोडवा झिरपणं आयुष्याच्या प्रत्येक क्षणी. आपल्याला माहीत नाही की तुम्ही आयुष्यात काय मोठ्या गोष्टी कराल किंवा नाही. एव्हरेस्ट शिखर सर कराल की नाही आपल्याला माहीत नाही. मिस्टर बोल्ट एवढं जोरात धावाल की नाही आपल्याला माहीत नाही. जगातला सर्वात श्रीमंत पुरुष किंवा स्त्री व्हाल की नाही आपल्याला माहीत नाही. पण ही एक गोष्ट तुम्ही स्वतःसाठी केली पाहिजे. ही एक गोष्ट तुमचा हक्क आहे. ही एक गोष्ट 100% तुमच्या हातात आहे की इथं तुम्ही एक आनंदी माणूस म्हणून जगणं हे आपल्यातल्या प्रत्येकासाठी शक्य आहे. आपल्या आजूबाजूचं जग ठीक करण्याची क्षमता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. काही गोष्टी जमतात, काही नाही जमत. कारण यामध्ये अनेक गोष्टी एकत्र याव्या लागतात. काही वेळा सगळं जुळून येतं, काही वेळा येत नाही. पण आपल्या आयुष्यात आपण आपल्याला जमणारं सर्व काही करू की नाही हे फक्त या एका गोष्टीमुळे ठरतं की फक्त जर तुम्ही स्वतःच्या मूळ स्वभावानं सहज आनंदी असलात, म्हणजे तुमच्यात जर दुःखाची भीती नसेल, तुमच्यात दुःखाची काहीच भीती उरली नसेल, तरच तुम्ही पूर्ण पाऊल उचलू शकता. तुम्हाला जमणारं सर्व काही तुम्ही कराल. आपल्या आयुष्यात जर आपल्याला न जमणारं काही आपण केलं नाही तर काही हरकत नाही. पण जर आपल्याला जमणारं सुद्धा आपण केलं नाही तर हा अनर्थ आहे. ही माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद आहे की तुम्ही असा अनर्थ बनू नये. तुम्हाला जमणारं सर्व काही तुमच्याकडून घडू दे या आयुष्यात. हे घडायचं असेल तर एका मूलभूत वातावरणाची गरज आहे की तुम्ही तुमच्या सहज स्वभावानं एक आनंदी व्यक्ती झाला आहात. आत्ता किती वाजलेत? अजूनही चालू आहे. हे घडवून आणूया. धन्यवाद, धन्यवाद. Ryan Reynolds here from Mint Mobile with a message for everyone paying big wireless way too much. Please, for the love of everything good in this world, stop. With Mint, you can get premium wireless for just $15 a month. Of course, if you enjoy overpaying, no judgments, but that's weird. Okay, one judgment. Anyway, give it a try at mintmobile.com/switch. Upfront payment of $45 for 3-month plan, equivalent to $15 per month required. Intro rate first 3 months only, then full price plan options available. Taxes and fees extra. See full terms at mintmobile.com.